मंदिरात जाऊ पहिला, दाखवतो मी. हे पूर्ण मंदिर आहे. मंदिर दुपारी बंद राहतं 12 ते 4. वातावरण आहे शांत. बाहेर हायवे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दी एके ब्लॉग्समध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आला नवीन ब्लॉग. तर भाई मला ना एक हिडन मंदिर भेटलेलं आहे, कारण की मला ना त्या दिवशी कळलं जेव्हा मी किंग सर्कलवरून सायनला जात होतो आणि माझी फक्त नजर अशी पडली आणि तिकडे मंदिर होतं. आणि मंदिर भाई एवढं एवढं आकर्षित होतं ना, पण त्या मोमेंटला मला जायला भेटलं ना. पण मी स्वतःला हे केलेलं, प्रॉमिस केलेलं की मी नक्कीच त्या मंदिराला भेट देणार आहे. तर मग बघूया की हे मंदिर कसं असणार आहे. आणि भाई खूप भारी आहे, म्हणजे बाहेरूनच जर तुम्ही बघाल ना एकदम असं आकर्षित मंदिर आहे. जे तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करा. चला तर मग बघूया की कसं असणार आहे हे मंदिर. हॅलो आहे तर किंग सर्कलवरून जर तुम्ही येत असाल तर स्ट्रेट आहे, मोजून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे माझ्यासाठी. तुम्हीसाठी 15 ते 20 मिनिटं लागतील चालत, वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. ओके, हे पुढे गेलात ना की इथून किंग सर्कल आहे, इथून पुढे आहे सायन्स सर्कल. सायन्स सर्कलच्या मागेच आहे ते, मी तुम्हाला प्रॉपर दाखवतो. ही सायन्सची आपली बिल्डिंग आहे GTBची, आणि त्याच्या त्या साईडलाच आहे समोर पुढे. तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की हे मंदिर आहे कोणाचं, तर हे आहे आपलं विठ्ठल आणि रखुमाईचं मंदिर आहे. एवढं भारी, आणि ह्या आषाढी एकादशीला तुम्ही इकडे नक्कीच भेट दिली पाहिजे. आणि त्या दिवशी जर पॉसिबल नसेल तुम्ही कोणत्याही इतर दिवशी पण येऊ शकता. तर बघा की हे मंदिर कसं असणार आहे. तर हे आहे इकडे पुढेच आहे, मी तुम्हाला दाखवतो प्रॉपर लोकेशन. हा बस स्टॉप आहे इकडे. ओके, आणि बस स्टॉपच्या समोरच आहे विठ्ठल रखुमाई मंदिर शिव. मी इकडे फक्त असं उभा होतो, इथून असं जात होतो, या रोडने ना असं जात होतो. आणि माझी पहिली झलक बघा तिकडे अशी समोर गेली, तुम्हाला दाखवतो ह्या काकीनं. समोर तुम्ही बघू शकता, हे बघा किती भारी. मंदिरात जाऊ पहिला, दाखवतो मी. हे पूर्ण मंदिर आहे. मंदिर दुपारी बंद राहतं 12 ते 4च्या दरम्यान. आणि हा पूर्ण मंदिर परिसर आहे. ओके, तो इकडे आहे ना पूर्ण यांचं हे आहे. हे पूर्ण मंदिर आहे. हा त्यांचा 1925 सालीचा फोटो आहे. आणि हे अगोदर असं होतं 1800 साली असं होतं मंदिर. दोन 2017 ते 2018च्या साली 125वावं वर्ष होतं. 165, सुमारे 165 वर्ष पूर्वी इसवी सन 1800 साली हे झालेलं, स्थापना केलेली. आणि यांचे संपादक होते सद्गुरू श्री श्रीधर महाराज खरे. हा पूर्ण मंदिर परिसर आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. नंतर आपले विठू माऊली, रुक्मिणी, रखुमाई.
असं भारी मंदिर आहे. इथे पण आहे. एकदम शांत वातावरण आहे, शांत. बाहेर हायवेच आहे सायनचा आणि हे मंदिर आहे. हा पूर्ण हा पूर्ण रोड आहे. मी तुम्हाला बोललो बघा, बस स्टॉप आहे, बस स्टॉपच्या समोरच लागून. आणि खास गोष्ट सांगू का, तुम्ही तिकडे उभं राहिलात ना, तिकडून मंदिर हे समोर वाटतं. समोर समोर आहे त्यांची नजर. तिथून प्रॉपर इथे समोर भक्त उभे राहतात. आणि माझ्याबरोबर पण तेच झालेलं. मी जेव्हा आलेलो तिथूनच मी माझी मुंडी फिरवली आणि मला दर्शन झालेलं. पाऊस चालू झालाय खूप. तर मंडळी, याचप्रमाणे विठू माऊली आणि रखुमाईचं दर्शन लय भारी झालेलं. आणि आरती पण भेटली, प्रसाद पण भेटला. खूप मजा आली, खूप मुमेंट कॅप्चर केला आणि एकदम असं पॉझिटिव्ह फील होतं आहे भाई. खरंच तुम्हाला जर इकडे कधी टाईम भेटला तर नक्कीच या, व्हिजिट करा, दर्शन घ्या. आणि कॉमेंटमध्ये मला नक्कीच कळवा की तुम्ही कधी व्हिजिट केला आहे की नाही. त्याचा ॲड्रेस वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण दिलेला आहे. जर हा ब्लॉग आवडलाच आहे तर जाऊन सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. आणि कसा वाटला हे मला नक्कीच कळवा. आणि असं कोणतं मंदिर वगैरे असं तुम्ही तेही मला कळवू शकता. चला मग भेटूयाच नवीन ब्लॉगमध्ये. चला तर.